हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मिग्रेशन। आज मी तुम्हाला हे 3 सायझेसचे सनफ्लॉवर दाखवते आहे, लहान, मोठं आणि मोठं। तर याच्यामध्ये मला 3 सुयांचा मी वापर केला आहे आणि लागणारं साहित्य अर्थातच येलो वूल, ग्रीन मागच्यासाठी, त्यानंतरचं ब्राऊन तुम्हाला लागणार आहे मधल्यासाठी आणि फिलिंग लागणार आहे आतमध्ये भरण्यासाठी। त्यानंतर 3 वेगवेगळ्या सुया घेतात, एक मी 2 नंबरची घेतली आहे, एक 3.5ची नीडल घेतलेली आहे आणि एक मी 5 नंबरची नीडल घेतलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी 2 नंबरच्या नीडलने आणि सगळ्यात लहान जे फूल असेल ते 2 नंबरच्या नीडल, मधलं जे असेल ते 3.5ने करणार आहे आणि सगळ्यात मोठं जे आहे ते 5 नंबरच्या सुईने करणार आहे। आता हा येलो कलर पेटलसाठी आहे आणि जो ग्रीन कलर आहे ते फिलिंग हे भरण्यासाठी आहे। आणि आता मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येलो कलर दाखवते, ग्रीन कलरने तुम्हाला दाखवते की कसं करायचं आहे। सो ग्रीन कलर आपण बघूया कसं करायचं ते। आता ग्रीन कलरने मी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना मॅजिक रिंग घेते आहे। मॅजिक रिंग करताना फक्त असं गोल गुंढाळायचा दोरा आणि आतमधून फक्त हा दोरा काढून घ्यायचा, बस एवढंच करायचं असतं। काढल्यानंतर हे काढायची बाहेर आणि तिथे मी एक चेन घ्यायची। त्यानंतर या रिंगमध्येच हे 1 2 असे 6 सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत। आता ज्यांना मॅजिक रिंग येत नसेल त्यांनी 3 चेन घ्या आणि राऊंड क्लोज करा आणि त्याच्या आतमध्ये 6 सिंगल क्रोशा घ्या। आता मॅजिक रिंगमध्ये मी हे 6 सिंगल क्रोशा घेतलेत आणि मी आता हे ओढून घेतलं। ओढल्यावरती मध्ये काहीही सर्कल राहत नाही मॅजिक रिंगमध्ये। आणि आता मी पहिल्या स्टिचमध्ये घेऊन फक्त स्लिप स्टिच घेतलेली आहे। परत एकदा सांगते, ज्यांना मॅजिक रिंग येत नसेल त्यांनी 3 चेन घ्या आणि सर्कल करून त्याच्या आतमध्ये तुम्ही 6 सिंगल क्रोशा घ्या। आता माझे त्याच्या सेकंड जो राऊंड असणार आहे त्याच्यामध्ये एका स्टिचमध्ये मी 2 इन्क्रीज राऊंड आहे सेकंड, आणि सेकंड राऊंड जो आहे तर प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत। म्हणजे एक स्टिच आला त्याच्यात 2 सिंगल क्रोशा, परत पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशा, एकातूनच 2 काढायचे आहेत। डबल म्हणजे 6 आधी सिंगल क्रोशा होत्या फर्स्ट याला, पुढच्याला 12 सिंगल क्रोशा तुमचे तयार होतील। पुढचं जे आहे ते 12 सिंगल क्रोशाचं तयार होईल। आता मुद्दाम मी तुम्हाला हे ग्रीन कलरचं दाखवते कारण हे दिसतं ग्रीन कलरचं, ब्राऊन कलरचं दिसणार नाही म्हणून। आणि ब्राऊन आणि मागचं ग्रीन सेमच आहे बघा। आता हे प्रत्येक स्टिचमध्ये मी 2-2-2-2 सिंगल क्रोशा केले आणि मग मी सेकंड राऊंड क्लोज करून एक चेन घेतली। आता पुढच्या राऊंडला त्यातूनच मी एक सिंगल क्रोशा घेतला आणि मग एक पुढच्या नेक्स्ट सिंगलला एक सिंगल क्रोशा, मग परत 2 सिंगल क्रोशा, एका स्टिचमधून 2, त्याच्या पुढच्या स्टिचमधून एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या त्याच्यामधून 2 सिंगल क्रोशा। म्हणजे हा देखील एक इन्क्रीज राऊंड आहे। त्याच्यामध्ये एक सोडून एक असं एक डबल होतं, म्हणजे एका याच्यामध्ये एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, पुढच्या याच्यातून 2 सिंगल क्रोशा, अशा पद्धतीने हा पण इन्क्रीज होतो। आता इथे फक्त 6 इन्क्रीज होतात, म्हणजे ह्या पूर्ण राऊंडमध्ये माझ्या 18 स्टिचेस यायला हवे। तुम्ही हे काउंट करा झाल्यानंतर की हे 18 होतात की नाही। म्हणजे सगळ्यात फर्स्ट राऊंड जो होता तो 6 सिंगल क्रोशाचा होता, सेकंड राऊंड 12 सिंगल क्रोशा आणि थर्ड राऊंडला 18। हे बघा 18 सिंगल क्रोशा झालेले आहेत माझे। आणि आता परत मी फर्स्ट जे आहे त्याच्यामधून स्लिप स्टिच काढते आहे। स्लिप स्टिच काढायची, पुढच्या राऊंडला सुरुवात करताना एक चेन, मग परत त्यातूनच दुसरा सिंगल क्रोशा, मग एक, त्याच्या पुढच्या याच्यात पण एक एका स्टिचमधून आणि त्या पुढच्या स्टिचमधून 2, म्हणजे पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्यामध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचमधून 2 सिंगल क्रोशा, मग परत एक सिंगल क्रोशा, 2 दुसऱ्या स्टिचमधून दुसरा, त्याच्या पुढच्या स्टिचमधून एकाच ह्याच्यातून 2, एका पुढच्या स्टिचमधून एक चेन स्पेसमधून एक, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून एक, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून 2, म्हणजे 1-1-2 अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। म्हणजे हा पण इन्क्रीज राऊंड आहे, पण 2 सिंगल क्रोशा घ्यायच्या, एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, दुसऱ्यामध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्यामध्ये 2, अशा पद्धतीने हा पूर्ण होईल। आता 18 होते, आता तुमचे इथे 24 झालेले आहेत। आता याच्या पुढचा मात्र इन्क्रीज राऊंड नाही आहे, त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला प्रत्येक याच्यातून फक्त एक 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 घ्यायचा आहे, म्हणजे ते सर्कलमधलं जे आहे ते तयार होणार गोलाकार।
थोडंसं असं वर आल्यासारखं होतं, असं वाकल्यासारखं होतं ते. म्हणजे आपला त्यात आतमध्ये हे भरावं लागणार आहे फिलिंग. सो ते मिळेल, आपल्याला फील करावं लागेल ते. आणि प्रत्येक याच्यातून एक, म्हणजे 24ला 24च राहतील. आता परत एकदा सांगते, फर्स्ट राऊंड तुमचा 6 सिंगल क्रोशाचा आहे, सेकंड राऊंड 12चा आहे, थर्ड राऊंड तुमचा 18चा, चौथा राऊंड तुमचा 24चा आणि पाचवा पण तुमचा 24ला 24च ठेवायचे. अशा पद्धतीने हे बघा, हे पुढचं जे थोडंसं असं वळतं. आता हे मी ह्या 2 नंबरच्या सुईने घेतले. सेम मी ब्राऊन कलरचं पण करून घेते, सेम काही चेंज नाही. म्हणजे सेम टू सेम जसं ग्रीन केलं आहे तसंच मी ब्राऊन करून घेतलं आहे. बघा, एकावर एक ठेवलं, बघा सेम झालेलं आहे. आता त्याच सुईने, ज्या सुईने आपण हे केलेलं आहे त्याच सुईने मी पाकळ्या बनवायला घेणार आहे त्याची. म्हणजे त्याच्या पेटल्स जे आहेत ते त्याच सुईने घ्यायचे आहेत. आता ते घेताना मी हा जो आहे थ्रेड हा कट करून घेते आणि हे आतच जाणार आहे. हे जे कट केलं, तुम्ही कट केलं तरी चालेल, दोरा नाही केला तरी चालेल, तो आतमध्येच जाणार आहे. आता नीट बघा, हे 2 एकावर एक ठेवायची, दोन्हीच्या सुलट बाजू वरती ठेवायच्या आणि उलट बाजू जी आहे ती आतमध्ये ठेवायची. आता दुसरं जे करायचं आहे फुल, त्याच्यासाठी पण मी तुम्हाला ग्रीन कलरचं दाखवते. सेम मॅजिक रिंग घ्यायची, 6 सेम जे फर्स्ट केलं ते 6 सिंगल क्रोशा. ज्यांना मॅजिक रिंग येत नसेल त्यांनी 3 चेन घ्यायच्या, सर्कल करायचं आणि त्या सर्कलच्या आतमध्ये 6 सिंगल क्रोशा घ्यायचेत. बघा, आता रिंग मी ओढून घेतली आणि जॉईन करते आहे. सेम जे मी पहिल्या वेळेस जे केलेले आहे तेच याच्यामध्ये सेकंड राऊंडमध्ये सेकंड जे फुल बनवते आहे ते त्याच्याने करते आहे. फक्त ह्या सेकंड राऊंडमध्ये मी काय केलेले आहे, नीडल चेंज केली. दुसरं जे पुढचं करायला घेतलं त्याच्यासाठी मी काय केलं, नीडल चेंज केली. म्हणजे जी पुढच्या सुई पुढचं जे मिडल वन वापरायचं आहे त्याच्यासाठी मी नीडल 3.5ची घेतली. पहिल्याला मी काय घेतलेली होती, नीडल 2 नंबरची घेतली होती, त्यानंतर 3.5 आणि त्यानंतर 5. सेम त्याच्यासारखंच आता हे मी करून घेते आहे. म्हणजे फर्स्ट राऊंडला 6 सिंगल क्रोशा, त्यानंतर 12, त्यानंतर 18 आणि त्यानंतर 24 आणि मग त्याच्यानंतर 24. म्हणजे फर्स्ट 6 सिंगल क्रोशा, त्यानंतरचं सेकंड राऊंड 12 सिंगल क्रोशा, थर्ड राऊंड 18 सिंगल क्रोशा, फोर्थ राऊंड 24 सिंगल क्रोशा आणि फिफ्थ राऊंड पण 24ला 24च राहणार. अशा पद्धतीने मी दुसऱ्या सुईने करून घेतली आहे, जी 3.5ची सुई आहे त्याच्याने केली. फर्स्ट जे आहे ते मी काय केलं, 2 नंबरच्या सुईने केलं. अशा पद्धतीने मी हे पण करून घेते दुसऱ्या फुलासाठी. ग्रीन कलर आणि ब्राऊन कलर मधले सर्कल मी करते आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला मी एवढं म्हणजे करते, तुम्हाला आवडतं की नाही प्लीज. बरेच जण बघतात, तसं आवडतं की नाही तेही कळत नाही. त्याचप्रमाणे बरेच जण बघतात ते चॅनलच सबस्क्राईब करत नाही. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओत म्हटलं होतं की 97% जवळपास बघतात, पण लोक सबस्क्राईब बरेच जण करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आवडलं असेल तर तसं सांगा, किंवा मी अजून काय करू ते देखील मला सुचवा. बघा, अशा पद्धतीने आता मी परत हे 24 प्रत्येक याच्यातून करून घेते आहे. सेम जे मी फर्स्ट केलेलं होतं तसंच पद्धतीने मी दुसरं पण आता हे करून घेते आहे. हे ग्रीन आणि ब्राऊन बघा, हे आता कंप्लीट झालं. आता स्लिप स्टिच घेते आणि बंद करते. सेम पद्धतीने मी ब्राऊन करून ठेवलं आहे. बघा, ह्या 2च सर्कलमध्ये बघा तुम्हाला फरक जाणवलेला असेल. 2च सर्कलमध्ये बघा. आता त्याचंच मी ब्राऊन केलं होतं आधीच आणि ते मी बरोबर तेवढ्याला झाले. सेम हे या निडलचं झालं, हे ह्या छोट्या 2 नंबरच्या सुईचं, हे 3.5 बघा केवढा फरक आहे. मधल्याच याचा एवढा फरक पडतो साधारणतः. हे बघा, आणि हाच फरक त्या मधल्या फुलाच्या याच्यामध्ये पण पडतो. आता तिसऱ्या सुईने मी काय करते आहे, जी 5 नंबरची सुईने तिने हेच सर्कल झालं मोठं तयार. बघा, मोठं तयार होतं त्याच्याने. आणि त्याच्याने सेम ग्रीन कलरचं पण मी आता करून घेतलेलं आहे. ब्राऊन कलरचं मी करून ठेवलं होतं, ग्रीन कलरचं मी सेमच आत्ता करून घेतलं तिसऱ्याचं पण 5 नंबरच्या सुईने. आणि 5 नंबरच्या सुईने हे तिसऱ्याचं तयार झालं. बघा, मधलीच साईज वेगवेगळी आली आहे सुईच्यामुळे. आता जर तुम्हाला सुई नसेल चेंज करायची, पण तरी तुम्हाला फुल मोठं करायचं असेल आणि पेटल्स पण जास्त हवं असेल, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल.
आता हे मी 2 जे घेतले त्याच्यात सुलट बाजू जी आहे ते बाहेर घ्यायची. तर मी पुढची प्रोसेस म्हणजे पुढचे पेटल्स कशा करायचे ते दाखवते. आता याला काय करायचे, जी सुलट बाजू आहे ती वर घ्यायची आहे आणि उलट बाजू आतमध्ये टाकायची आणि येलो कलरचा थ्रेड घ्यायचा आणि जी नीडल आपण मधलं बनवायला घेतली होती ती 2 नंबरचं, त्यालाच 2 नंबरने पेटल्स बनवायच्या. आता मी जॉईन करून घेते आहे येलो थ्रेड. बघा आता हे दोन्ही नीट बघा, हे मी याच्यातूनही सुई घातली आहे, त्याच वेळेस मी याच्यातूनही काढते आहेत. हे बघा दोघांमधून काढायचे आहे, सगळ्यात शेवटच्या सिंगल क्रोशामधून, आणि त्या दोघांमधून पण मी हा येलो थ्रेड काढला. आता मी काय करते आहे ते 2 चेन घेते, 1 आणि 2. 2 चेन घेतल्यावरती मी डबल क्रोशा त्याच्या नेक्स्ट याच्यात घेते आहे. नेक्स्ट चेन स्पेसमध्ये 2 डबल क्रोशा घेणार, नेक्स्ट चेन स्पेसमध्ये 2 डबल क्रोशा, एकाच याच्यातून 2 घेणार आहे. हे बघा नेक्स्ट दोन्ही याच्यातून काढायचं आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट याच्यातून दोन्ही याच्यातून काढायचा आहे. हा 1 डबल क्रोशा आणि हा दुसरा, त्यातूनच दुसरा काढायचा, त्याच चेन स्पेसमधून दुसरा. त्यानंतर मग 1, 2 आणि 3 चेन्स घेतल्या आणि बरोबर पहिल्या चेनमधून मी स्लिप स्टिच घेतली. त्यानंतर परत घेतलं, त्याच्या नेक्स्ट चेन स्पेसमध्ये जायचं आता, आणि नेक्स्ट चेन स्पेसमध्ये मी आता काय करते आहे, परत 2 डबल क्रोशा काढून घेते आहे नेक्स्ट चेन स्पेसमधून, 1 आणि हा दुसरा. म्हणजे आणि त्यानंतर मी आता काय करेल, 2 चेन घेईल आणि नेक्स्ट चेन स्पेसमध्ये मी स्लिप स्टिच घेईल. अशा पद्धतीने एक पाकळी झाली. तर परत मी तिथेच 2 चेन घेतल्या, नेक्स्ट याच्यातून दोन्ही याच्यातून काढते आहे, नीट बघत चला. नंतर दोन्हींना नेक्स्ट याच्यातून 2 डबल क्रोशा, मग परत 1, 2 आणि 3 चेन, त्यानंतर फर्स्ट याच्यातून स्लिप स्टिच, त्यानंतरचं परत त्या दोन्ही याच्यातून मी घेतले आहे डबल क्रोशा, पुढच्या चेन स्पेसमधून डबल क्रोशा आणि 2 चेन, आणि पुढच्या चेन स्पेसमध्ये मी काय केलेलं आहे, स्लिप स्टिच. परत तिथेच 2 चेन घ्यायच्या आता पुढचं करायला, सेम तसंच पुढचं करायला. आता 2 चेन स्पेस घेते मी, परत पुढच्या चेन स्पेसमध्ये दोन्ही याच्यातून मी काय करते, 2 डबल क्रोशा, एका स्टिचमधून 2 डबल क्रोशा, त्यानंतरचं 3 चेन, त्यानंतर इथे स्लिप स्टिच फर्स्टमध्ये, त्याला पिकॉट म्हणतो आपण, ती आपण घेतली आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये परत 2 डबल क्रोशा, 2 चेन आणि स्लिप स्टिच. हे बघा अशा पद्धतीने हे पूर्ण करायचं आहे. सेम चेन परत तसंच करायचं. आता लास्ट सांगते तुम्हाला. हे बघा 2 चेन, त्यानंतर पुढच्या याच्यातून 2 डबल क्रोशा पुढच्या स्टिचमधून, मग त्यानंतरचं आहे नॉट घेताना 3 हे घेतलं पिकॉट घेताना, आणि मग फर्स्ट याच्यातून स्लिप स्टिच, मग त्याच्या पुढच्या याच्यातून 2 डबल क्रोशा पुढच्या स्टिचमधून, आणि परत 2 चेन आणि स्लिप स्टिच. अशा पद्धतीने हे मी आता पूर्ण करणार, फुल पूर्ण करून घेणार. पूर्ण करण्याच्या आधी मला फील करायचं आहे, म्हणून मग मी आता काय करणार, अजून 3 पेटल्स घेणार, 3 किंवा 2, आणि मग आतमध्ये मी जो कॉटन आहे तो मी टाकणार, ह्या स्पेसमध्ये मी टाकणार आहे. आता याच्यापासून तुम्ही मॅग्नेट बनवू शकतात, सनफ्लॉवर पॉट बनवू शकतात गाडीमध्ये ठेवायला, त्यानंतर तुम्ही बुके बनवू शकतात, असे वेगवेगळे, त्यानंतर बॅकचाम बनवू शकतात. ते असं वेगवेगळं तुम्ही सनफ्लॉवरने हे सगळं बनवू शकता, आणि दिसतं पण खूप सुंदर. गाडीत पॉट वगैरे आपण केलं तर खूप छान दिसतं, बुकेमध्ये पण खूप छान दिसतं. ते पण मी तुम्हाला दाखवेलच कसं करायचं आहे ते. बघा अशा पद्धतीने मी परत हे पूर्ण करते. आता पुढचं परत ते 2 चेन, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की 2 चेन घ्यायच्या आहेत फर्स्ट स्टिचमधून, त्यानंतर नेक्स्ट स्टिचमधून 2 डबल क्रोशा, त्यानंतर मग पिकॉटसाठी आपण 3 चेन घेणार, फर्स्ट चेनमधून आपण तो पिकॉट तयार करणार, ओढून घेणार स्लिप स्टिच घेऊन, त्यानंतरच्या पुढच्या याच्यामध्ये आपण 2 डबल क्रोशा घेणार, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 चेन घेऊन स्लिप स्टिच घेणार. आता याच्यामध्ये आपण फील करणार आहे.
हे बघा आता मी हा वॉशेबल मटेरियल फिल करून घेते आहे. अशा पद्धतीने ते फिल करून घ्या. बोटाने घातलं तरी चालणार आहे, तुम्ही तसं घातलं तरी चालणार आहे. एक्स्ट्रा काढून घ्या एक्सेस, म्हणजे ते तुम्हाला ते लक्षात येईलच किती घालायचं आहे ते. अगदी फार असं ताणू नका, अगदी खूप फुगे होईल इतकं पण छान नाही दिसणार. बस एवढं तुमच्या ते लक्षात येणारच आहे. आणि आता उरलेले 2 आहे त्या 2 पेटल्स मी करून घेते आहे. परत हे बघा 2 चेन घेणार, त्यानंतर त्याच्या पुढच्या यातून मी 2 डबल क्रोशा घेणार, त्यानंतर 1 2 3 चेन घेतल्या फर्स्ट याच्यातून स्लिप स्टिच, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये 2 डबल क्रोशा. बघा इतकं सोपं आहे हे करायला. लगेच 2 चेन घेऊन परत स्लिप स्टिच, परत 2 चेन पुढच्या याच्यातून. हे मी परत रिपीट करते आहे, पण हे आता आलंच असेल तुमच्या लक्षात. अशा पद्धतीने हे क्लोज करा. झालं. आता हे 2 चेन घेऊन तिथे जो फर्स्ट आपण काढलं होतं तिथे हे क्लोज करा. झालं तुमचं फूल तयार. कट केलं आणि धागा फक्त ओढून घेतला. आता याच पद्धतीने मी नेक्स्ट पण करणार आहे. हे बघा आतमध्ये बरोबर सुई टाकायची कुठेतरी आणि तिथून हा धागा फक्त ओढून घ्या आणि एक्सेस धागा कट करा. आतमध्ये ते राहणार आहे त्या सनफ्लॉवरच्या. हे बघा, आणि हा जो एक्सेस धागा आहे तो कट करून घ्या. तो धागा आतमध्येच राहील येलो. झाला, आतमध्येच राहणार तो धागा, दिसणार पण नाही. आता अशाच पद्धतीने मी नेक्स्टची सुई आहे, म्हणजे पुढची सुई जी आहे ती माझी कितीची आहे 3.5ची आहे, तिच्याने करणार आहे जिने मी सर्कल केलं आहे. आणि त्याच्या नेक्स्ट जी आहे ती 5 नंबरची आहे, तर 5 नंबरने मी कंप्लीट करणार आहे. सेम प्रोसिजर, काहीही चेंज नाही. 2 चेन घेणार, त्यानंतरचं सेम मी करणार आहे. 2 चेन घेणार. हे बघा आता जे 5 नंबरचे त्या सुईने तुम्हाला करून दाखवते, मोठं फूल तयार होईल त्याच्याने. काहीच डिफरन्स नाही. बघा याच्यातून आहे 2 चेन घेणार, 1 आणि 2, त्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यातून 2 डबल क्रोशा पुढच्या स्टिचमध्ये जायचं आणि एका स्टिचमधून 2 डबल क्रोशा घ्यायचे. त्यानंतर 3 चेन फर्स्ट याच्यातून स्लिप स्टिच, त्यानंतर पुढच्या याच्यातून 2 डबल क्रोशा, 1 आणि 2, मग 2 चेन घेणार आणि स्लिप स्टिच पुढच्या नेक्स्ट स्टिचमध्ये. अशा पद्धतीने आता मी पूर्ण करते आहे हे पण फूल. सेम तीच प्रोसिजर. आणि हे फूल तयार झालं, सेम तसंच करते आहे मी आता. आणि मग त्यानंतर परत आतमध्ये कॉटन टाकला की हे पण फूल तयार होऊन जाणार. सेम पद्धतीने मिडल जे छोटं आहे ते पण, मधलं जे आहे राहिलेलं ते पण मी करणार आहे सेमच. मी परत सांगते आहे की प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल. म्हणजे मी जेव्हा बघायला जाते यूट्यूबला तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे, 97 और 98% लोक फक्त बघतात पण सबस्क्राईब करत नाही चॅनल. सो आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण नाही सबस्क्राईब केलं तरी शेअर तरी करा, कारण आहे ना ज्यांना हवं त्यांना तरी ते नॉलेज मिळेल. ती सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला अजूनही सोप्या पद्धतीने हवं असेल तर मी नक्की सांगेल, पण मला तसं कळवा की अजून सोप्या पद्धतीने करून सांग. बस झालं, तयार झालं. बघा आता हे मोठं झालं आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. बघा हे केवढं मोठं तयार होतं. आणि हे सेम ब्लॅक थ्रेड, येलो कलरचा थ्रेड मी असा ओढून घेते आहे मागून ग्रीनमधून. हे बघा तो तर छोटाच राहिला होता कट करताना, त्यामुळे तो राहिला. बघा हा फुगीरपणा असा एवढा येऊ दिला ते. बघा लक्षात आलं असेल तुम्हाला. बघा मोठं आणि छोटं. आता मिडल पण मी त्याच 3.5 नंबरच्या सुईने करून घेणार. मिडल वन ही 3 वेगवेगळ्या साईजेसची आपल्याला फुलं मिळाली. आणि हे सुईने दाखवलं आहे. आता तुम्हाला पेटल्सची संख्या वाढवायची असेल आणि मधलं तुम्हाला वाढवायचं असेल तर ते पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. सेम याला पण मी तीच प्रोसिजर
करते आहे आणि हे अशा पद्धतीने तयार करायचं आहे आणि तुम्ही नक्की करून बघा हे. आता आज मी हा व्हिडिओ टाकते आहे, उद्या मी पानांचा व्हिडिओ टाकते, सो दॅट पानं आणि देठ कसा करायचा आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला ते करता येईल. आणि पॉट त्याच्या पुढच्याला पॉट सांगते. सो तुम्हाला हे सनफ्लॉवर मॅग्नेट किंवा बॅकचाम हे करता येईल. वेगवेगळे प्रकार सनफ्लॉवरचे तुम्हाला करता येईल किंवा क्लिपवरती लावायला, बुकेमध्ये लावायला. आता तुम्ही हे नक्की करून बघा. आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट जसं तुम्हाला वाटतं तसंच कळवा मला, नक्की कळवा. नक्की करून बघा हे वेगवेगळ्या साईज असे तयार झाले. थँक्यू फॉर वॉचिंग.